अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन केल्यानंतर आजूबाजूला कोणकोणत्या पवित्र मंदिरात जाऊन दर्शन करू शकता, आजूबाजूला कुठे फिरू शकता, काय काय पाहू शकता, तिथली व्यवस्था नेमकी कशी आहे याविषयी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे, सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। लखनौ गोरखपूर महामार्गावरून जर तुम्ही अयोध्येत प्रवेश करत असाल तर सरयू पुलापूर्वी एक मार्ग लागतो। तो मार्ग म्हणजे धर्मपथ। याच मार्गाने अयोध्येत प्रवेश केला जातो। या मार्गाने साधारण 2 किलोमीटर प्रवास केल्यानंतर लता मंगेशकर चौक येतो। या चौकाला नया घाट असंही म्हणतात। समोरच राम की पैडी हे ठिकाण आहे। त्याच्या बाजूला मंदिराची लांबलचक अनेक सुंदर मंदिर आहेत। राम की पैडीच्या तीरावर एक अतिशय आणि प्रतिष्ठेचे मंदिर नागेश्वरनाथ देखील आहे। अयोध्येला पोहोचणारे लोक इथल्या भोलेनाथाला नक्की भेट देतात। सरयूच्या पाण्याचा प्रवाह रामाच्या पैडीतून जातो आणि पुन्हा सरयूमध्ये विलीन होतो। त्यासोबत सरयूचा किनारा दिसेल, जिथे तुम्ही नौकानयन आणि मोटार बोटीचा आनंद घेऊ शकता। राम की पैडीचा आस्वाद घेतल्यानंतर लता मंगेशकर चौकात गेल्यावर अयोध्येच्या राजकुमारीचे उद्यान दिसते। तिला दक्षिण कोरियात राणी म्हणून ओळखले जाते। राजकन्याचे उद्यान याच नावाने आहे। दक्षिण कोरियात तिचा विवाह कर्क घराण्याच्या राजकुमाराशी झाला होता। आज दक्षिण कोरियाची मोठी लोकसंख्या याच घराण्याची आहे असे म्हटले जाते। लता मंगेशकर चौकातून डावीकडे वळताच तुमची पावले श्रीराम पथावर पडतील। तो सुमारे 14 किलोमीटर लांब आहे। तो पुढे सदाहतगंज बायपास जवळ लखनौ गोरखपूर महामार्गाला जोडतो। लता मंगेशकर चौकापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर अयोध्येचे सेनापती आणि राजा मानले जाणारे हनुमानगढी मंदिर पाहायला मिळेल। हनुमानगढीच्या शेजारी दशरथ महल आणि कनक भवन मंदिर आहे। कनक भवन मंदिराविषयी असे मानले जाते की कैकेयीने माता सीतेला सोनेरी राजवाडा मुखातून दाखवला होता। दशरथ महालाजवळून श्रीराम जन्मभूमी मंदिरात जाण्यासाठी एक मार्ग आहे। हनुमानगढी मार्गे बाहेर पडून रामपथ मार्गे श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य मार्गावरही पोहोचता येते। जन्मभूमी मार्गावरून आत शिरताच डाव्या बाजूला ट्रस्ट सुविधा केंद्र नजरेस पडतो, जिथे सामान ठेवण्यासाठी मोफत लॉकर, आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत। याच मंदिरात दुपार व संध्याकाळच्या आरतीचा पासही उपलब्ध होतो। याशिवाय अयोध्येतील ब्रह्मकुंड गुरुद्वाराला भेट देता येते, जिथून शीखांनी राम मंदिर मुक्त करण्यासाठी लढा दिला होता। गुरु गोविंद सिंग हे त्यांच्या हयातीत इथे आले होते, म्हणून हे पवित्र स्थान मानले जाते। याशिवाय अयोध्येत एक प्रसिद्ध जैन मंदिरही आहे। अयोध्येत सूर्यकुंड, भरतकुंड, विद्याकुंड, दंतधवन कुंड यासह अनेक प्रसिद्ध कुंड आहेत, ज्याने ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे। यूपी सरकारने या तलावाचे सुशोभीकरण केलेले आहे, त्यामुळे ही जागा तुम्हाला मोहात पडते।
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे सुर्वे रॉक्स हे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।